हे सेट केलं जाईल याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा. चला क्षेत्रश सजून घ्या. विनंती करेन गलबेज संघ आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण लगेच क्षेत्रश सजून घ्या. एक्स्ट्रा देखील 3 सामने आज कव्हर करायचे आहेत. 5 दिवस ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपण खरं तर पाहतोय. मागील 4 दिवसामध्ये अगदी सुखरूपपणे ही स्पर्धा पार झाली. 4 संघ सुपर 5 साठी दाखल झालेत. आज देखील एक संघ लकी ठरेल जो सुपर 5 साठी दाखल होईल. चला क्षेत्रश सजून घ्या. कलबेज संघ का उशीर करता. चला मॅचला सुरुवात करा. अंपायर आपल्याला की विनंती करेन आज दिवसभर अगदी चांगली पंचाची भूमिका या स्पर्धेमध्ये पाहिल्या ती आमचे सुनील तांडे सर बेलवले. अगदी बिजी शेड्यूल डे नाईट पूर्णपणे प्रत्येक दिवशी त्यांचा पाहायला मिळतात. त्याच्या समेत आपण पाहतोय सत्यवान काकडे सर ही एबन जोडिया आणि त्यांच्या माध्यमातून ही न्यायमूर्तीची कामगिरी आज या स्पर्धेमध्ये केली जाते. आमचे थार विजेत्या सत्यवान काकडे सरांना पाहता. चला रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, दोन्ही टीम याच्याकडे लक्ष द्या. फक्त अंपायरचा डाऊट आला तरच रिव्ह्यू घेऊ शकते, याच्याकडे देखील लक्ष द्या. सलामीची जोडी खेलपट्टीवरती फलंदाज पाहायला मिळेल. दिनेश आणि फलंदाज हरेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असेल प्रसाद पाटील. हा पहिला गोलंदाज, पहिला पूर्वार्ध आणि टार्गेट सेट करायचं मॅच मध्ये गावदेवी उसारली टीमला. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेट. पहिल्याच बॉलवरती हा यश मिळतंय गोलंदाज प्रसाद पाटीलला आणि पहिला धक्का फलंदाज दिनेश श्रेष्ठ मैदानातून बाहेर. त्याच्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. समोर तेवढ्याच ताकदीचा भूमी 11 कलबे संघ आणि त्या संघासमोर चांगलं टार्गेट सेट करावं लागेल गावदेवी उसारली टीमला. सेकंड बॉल, पहिला हा ट्रम्प कार्ड. गोलंदाज तुम्ही पाहता कलबे टीमचा गोलंदाज प्रसाद पाटील. थोडासा लो फुलटॉस होता, अगदी ओव्हरपिच मध्ये हा बॉल डिलिव्हरी केला. लेंथ लाईन चांगली आहे आणि हा देखील निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. मागील मॅचचा पाहिलं तर मागील मॅच मध्ये लो स्कोर पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना सध्या आपण प्रसाद पाटीलला पाहतोय. मागील सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात. समोर अरुण, पुन्हा एकदा चांगली लेन, चांगली लाईन, योग्य दिशा
अशी गोलंदाजी आपण पाहतोय. सलग तिसरा बॉल निर्धाव फेकला. कमालीची गोलंदाजी पहिल्या P1 षटकामध्ये आपण गोलंदाज प्रसाद पाटीलची पाहतोय. सलग 3 बॉल निर्धाव फेकलेत. ऑफिशियल आमचे अंपायर सँडी पारकर सर केवाले हे देखील इथे आलेत. आपले हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल गोलंदाज प्रसाद. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये. पुन्हा एकदा लाईन करा यस. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. सत्यपाल काकडे सरांचा इशारा की इट्टीचा वाईट अवंतर धाव ही जोडली जाते. अवंतर धावेनं अकाउंट ओपन झाल्या गावदेवी उसारली टीमचा. थोडीशी शांत सुरुवात सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट नंतर थोडासा दबाव हा निर्माण करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या कल्पेश संघ करतोय. ओ या बॉलवरती देखील फलंदाज बाद. अजून एक विकेट मैदानातून बाहेर. हा दुसरा धक्का. क्या बात आहे. अगदी चांगलं संगीत सातत्यानं आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. ते जे अच्युत यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. हा दुसरा धक्का लागलाय. धावसंख्या पाहिली तर अगदी शांत सुरुवात मॅच मध्ये गावदेवी उसारली टीमची. संघ एकच या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली गोलंदाजी आपण प्रसाद पाटीलची पाहतोय. 4 बॉल मध्ये 2 धक्के 1 धाव खर्च केले, ती पण अतिरिक्त. अगदी चांगली लेंथ लाईन या इरिशाने गोलंदाजी करत असताना प्रसाद पाटील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परेश भगत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पूर्णपणे शांत वातावरण आणि शांत सुरुवात देखील गावदेवी उसारली टीमची. पहिल्या षटकामध्ये अगदी कौतुकास्पद गोलंदाजी आपण प्रसाद पाटीलची पाहतोय. आता इथून थोडंसं आक्रमण एखाद्या खेळाडूला टीमची जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावरती. मात्र कोणता फलंदाज टीमची जबाबदारी घेईल. फुलटॉस बॉल प्रहार केला. फटका चांगला ऑनसाइड. क्षेत्र खाली आहे अगदी लॉंग ऑन. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार फलंदाज परेशच्या बॅटमधून. चौकारालाच फलंदाज परेशच्या बॅटमधून 4 धावेनं संघ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा हा अंतिम बॉल. प्रसाद पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. बॅटची एज घेत असताना इष्टेक्षक थोडस पंबलिंग झाला. बॅकअप आला आणि हा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतो. अंतिम बॉल आला डॉट. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस शांत सुरुवात पाहायला मिळाली गावदेवी उसाली टीमची, जिथे 2 खेळाडू मैदानातून बाहेर झाल्यानंतर धावसंख्या पाहिली तर अवघ्या 5 या आकड्यावरती उसारली. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहिले टोटल 5 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला गावदेवी उसारली. दुसऱ्या षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुशांत मोकल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. समर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती. हरेश नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज परेश. ही जोडी तुम्ही खेळपट्टी वरती पाहता. हरेशला टीमची जबाबदारी घ्यावी लागेल. हलक्या आता ड्राईव्ह केला, फक्त पुश केला, सन्मान दिला चेंडूला आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. 1 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्या पाहिली तर 6 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. एखाद्या फलंदाजाला आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी उसाली टीम साठी. समोर परेश प्रहार केलाय. फटका चांगला कव्हरच्या दिशेने डीपला चेंडू निघून चाललाय.
क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, अवघ्या सिंगलला प्राधान्य दिलं. मागील 8 बॉल मध्ये अगदी सुरळीत गोलंदाजी आपण या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना नक्कीच खरं तर कलबे टीमची पाहतोय. पहिल्या षटकामध्ये प्रसाद पाडीचा पहिला पेवन षटक भरपूर चांगला राहिला, सुरुवात चांगली राहिली कलबे टीमसाठी आणि त्याच्यानंतर विश्वास दाखवला गोलंदाज सुशांत मोकल या गोलंदाजावरती. पाठची एज पाकच्या दिशेनं क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी पूर्णपणे मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलंय. सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी उसाले टीमला अगदी शांत सुरुवात. सध्या धावपुस्तकावरती धावा पाहिल्या तर संघ 7 या आकड्यावरती मॅच मध्ये सत्ता गाजवतोय भूमी 11 कलबे संघ. पुढचा बॉल थोडासा शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला. लेंथ लाईन चांगली आहे आणि इथे मात्र हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सलगचा पहिला तर दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज सुशांत मोकलनं. अगदी शांत फलंदाज हरेशला. ताबेसाठी आता संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी उसावली टीमला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना सध्या गावदेवी उसावली संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. या षटकामध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी आपण सुशांत मोकलची पाहिल्या, जिथे मागील 5 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल पुलटास बॉल प्रहार केलाय. पटका चांगल्या, ताकद देखील चांगली आहे. चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉल वरती आलाय षटकार. दुसऱ्या षटकाचे खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 2 बाद 13 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गावदेवी उसारली. तर धावा पाहिलं तर 14 धावा धाव पुस्तकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 14 धावा जोडल्या. सध्या बॅटिंग करत असताना उचलले टीमला येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता मॅच मध्ये प्रहार करावा लागेल. फलंदाज हरेश आज ओपनर टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याला साथ देत असताना फलंदाज परेश ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. तिसरा ट्रम कार्ड भूमी 11 कलवे टीमचा गोलंदाज राज मात्रे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हो पहिलाच बॉल. पंचाचा इशारा की नो आहे. या अतिरिक्त धावा जोडल्या जातील. 1+1 टोटल 2 धावा अतिरिक्त जोडल्या जातील आणि 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला तो मात्र 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल प्री टच समोर फलंदाज पहिला परेश ज्याच्या बॅटमधून आपण 1 चौकार 1 षटकार पाहिला. वैयक्तिक चांगला खेळ साकारत असताना गावदेवी उसावली टीमसाठी फलंदाज परेश प्री टच त्याचा फायदा आता उचलावा लागेल. मागील 12 बॉल मध्ये थोडासा प्रेशर हा निर्माण केलाय. गोलंदाजी करत असताना भूमी 11 कलबे टीमनं अगेन्स्ट केलेल्या गावदेवी उसावली संघावरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची इनरच घेत असताना मागच्या दिशेनं हा बॉल निघून चाललाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. 1 धाबेनं संघ देखील जाऊन पोहोचला तो मात्र 17 या आकड्यावरती. राज मात्रे हा तिसरा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. दोन्ही गोलंदाजांनी अगदी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर विश्वास दाखवला कलबे टीमनं राज मात्रेचा वापर केला. त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बॅक टू द बॉलर. फलंदाज बाद महत्वाची विकेट. हरेश मैदानातून बाहेर. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी उसारली टीमला. तीन मुख्य फलंदाज आउट झाल्यानंतर थोडासा दबाव आता नक्कीच जाणवेल बॅटिंग करत असताना गावदेवी उसारली संघ. कारण की स्टार्ट चांगला मिळाला नाही. या धावेसाठी आता संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल नक्कीच उसारली टीमला. टोटल धावसंख्या पाहिली तर 17 या आकड्यावरती उसारली संघ जाऊन पोहोचला. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू
5व्या क्रमांकासाठी इन झाला फलंदाज पाहायला मिळेल राहुल श्रेष्ठ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चांगली गोलंदाजी राज म्हात्रे हा तिसरा गोलंदाज आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण राज म्हात्रे देखील या मॅच मध्ये पाहतोय समोर राहुल श्रेष्ठ हा फलंदाज 5व्या क्रमांकासाठी पहिलाच बॉल प्रहार केलाय फटका फसला क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडलं जाईल सलग बॅक टू बॅक हा दुसरा धक्का लागला आणि चौथा विकेट मैदानातून पूर्णपणे दबावानं दबाव हा निर्माण केला गोलंदाजी करत असताना भूमी 11 कलवे टीमनं अगदी चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज 100% योगदान मॅच मध्ये कलवे टीम साठी देतो आणि त्याच्या कारणास्तव पूर्णपणे प्रेशर हा बॅटिंग करत असताना गावदेवी उसरली संघावरती 4 विकेट गेल्या 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला नवीन खेळाडू 6व्या क्रमांकासाठी फलंदाज राकेश भोईरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये और पिचचा बॉल होता अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये केलेला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये उचलते फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य दिलं जातं एकेरी दुरी दावेला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती या षटकाचा विचार केला तर 4 बॉल मध्ये खर्च केला त्या मात्र टोटल 4 धावा 2 धक्क्या हा षटक देखील खूप महत्वाचा कलबे टीम साठी प्रहार केला फटका चांगला डीप मिड ऑन क्षेत्र खाली या चेंडू चालला घ्या भरपूर मोठी मिळाली फलंदाज परेशला आणि त्याच्या बॅटमधून हा चौक करतोय मात्र त्याचा देखील फटका फसला जिथे लॉंग ऑफ मध्ये पकडला जाईल हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी उसरली टीमला बाहेर गेलेत धाव संख्या पहिली टोटल 22 धावा 18 चेंडूंच्या अखेरीस टोटल 22 धावा स्लॉगरचं षटक या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोहित पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय शेवटच्या षटकामध्ये खरं तर अगदी प्रहार करावा लागेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना उसरली टीमला पहिला बॉल बॅट अगदी वेगानं फिरले होते मात्र बॅट आणि चेंडूचं संपर्क नाहीये आणि पहिला बॉल इथे निर्धाव आलाय डॉट चेंडू भरपूर केला सध्या या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी उसरली संघ आणि त्याच्या कारणास्तव लो स्कोर तुम्हाला सध्या फलकावरती पाहायला मिळतं पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक डॉट चेंडू फेकलाय कमालीची गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये कलबे संघ करतोय पूर्णपणे प्रेशर बॅटिंग करत असताना उसरली संघावरती धावसंख्येवरती पूर्णपणे स्थगिती लावली आहे सध्या मॅच मध्ये भूमी 11 कलबे टीमनं समोर स्ट्राइक वरती फलंदाज पाहिलं तर राकेश भोईरा फलंदाज प्रहार करावा लागेल चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ होणं हे गरजेचं आणि अशा स्थितीमध्ये प्रत्येक बॉल वरती प्रहार करण्याच्या मनसुबाना वारंवार निर्धाव बॉल येतात आणि त्याच्या कारणास्तव सध्या लो स्कोर फलकावरती मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकल्यात स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी खर तर गोलंदाज रोहित पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतं अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जातील
प्रार केलाय राकेशनं. ताकद इलिमिनेशन पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी चेंडू चालल्या बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकाराला 6 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल 28 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आलं नाहीये. आणि इथे हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल गोलंदाज रोहित पाटीलचा. पहा शेवटच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण रोहित पाटीलची पाहिल्या. 5 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल समोर राकेशच्या. अंतिम बॉल वरती कोणती मोहर राकेशच्या बॅट मधून. लाईन करा पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्रा एक धाव जोडली जातं. अतिरिक्त धावेनं संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी उसारली. शेवटचा बॉल गोलंदाज रोहित पाटील. बॅटची नरज घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंतिम बॉल वरती फलंदाज रनआउटचा शिकार झालाय. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी उसारली टीमनं 4 षटकांच्या अखेरीस टोटल धावा जमा केला 29 आणि आता सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवला 30 धावांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल भूमी 11 कलवे टीमला. या आवाजामध्ये करूया फेरबदल. पुन्हा एकदा आवाजामध्ये खरं तर आवाज ऐकायला मिळाला आमचे साथी समालोचक मित्र वैभव बॉबी सर यांच्या वाणीतून. आपण ऐकूया सेकंड सत्र. थँक्यू मंगेश पाटील शिरोली. थँक्यू रक्षा प्रवीण गायकर सर. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी गावदेव उसरली.
24 चेंडूमध्ये अवघ्या त्याने 29 रन केलेले आहेत पहिल्या सत्रामध्ये. मागील मॅच मध्ये देखील असंच काही होतं. सुरुवातीच्या पहिल्या 2 मॅचेस ज्या पहिल्या इनिंग मध्ये भरपूर रन बनत होत्या, परंतु आता नंतरच्या 2 मॅचेस ज्या थोडं लो स्कोरिंग राहिलेत. पॉवरफुल बॉलिंग अटॅक भूमी 11 कलबे संघाकडून बघायला मिळाला आणि हे 30 धावांचं आव्हान घेऊन संघ सध्या मैदानामध्ये उतरलेला आहे. 7.5चा रेकॉर्ड रन रेट. सन्माननीय आमचे ग्रामस्थ जाना शेळके साहेब, बालाराम शेळके, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतो. तीस करायचे 7.50 जे रिक्वायर्ड रन रेट आहे, म्हणजे किमान 8 रन प्रत्येकी 6 बॉल मध्ये आल्या तरी भूमी 11 कलबे संघ हा सामना जिंकू शकतो. परंतु गावदेवी उसरली संघाला गोलंदाजीतून भरपूर ताकद लावावी लागेल, भरपूर जोर लावा लागेल. गोलंदाजांना सर्व सूत्र हाती घ्यावे लागतील तरच हा सामना डिफेन्स होऊ शकतो. बघायचं काय घडेल. एक्झॅक्टली 30चं टार्गेट. स्ट्रायकर एन कडे अगदी सुशांत मोकळ आपण बघतो आणि मला वाटतं लिटल साऊंड काहीतरी इथपर्यंत आला. सुदैवाने हा बॉल विकेट किपर आणि बॅकअप पासून दूर राहिलाय. परवाच मला वाटतं सुशांत तिचे आणखी एक ड्रीम बाईक जिंकली. लोवर फुल टॉस कट केल्या बॉलला निघालाय थर्ड मॅन मध्ये वेगानं आणि इथे जर बॉल एकदा जर हातात आला नाही, थांबला नाही तर पुन्हा एकदा बॉल थांबत नाही आणि रणमिती 4 चौकार. पहिला डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर चौकार इथे येतोय. सुशांत मॅन इन फॉर्म, सगळ्याधिक आदर्श खेळाडू. हा लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केल्या बॉलला डीप मध्ये चाललाय. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. एक रन कॉम्प्लीट आणि बघता बघता राज दुसऱ्यासाठी देखील आलाय. 2 धावा सध्या पूर्ण होत आहेत. 6 रन ऑन बोर्ड वर. आज भूमी 11 कळवे संघ फार गोलंदाजीतून खुश आहेत. डाऊन द ग्राउंड जायचं होतं परंतु बॉल हवेत फ्लाय करत असताना बॉल केला. हा टायमिंग परफेक्ट साधत असताना ठोकलाय षटकार. सुशांतच्या आक्रमक अगोदर सेफ. हो काय फटकाय. स्क्वेअर कट बॅकफुट पंच. थर्ड मॅनला टार्गेट करत असताना आणखीन एक दमदार हिट. 4 रन. सर्वसाधारण राहिली ही गोलंदाजी. गावदेवी उसरली संघ एक आक्रमक म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला भरपूर जलद गतीने विकेट गमावले. बॅटिंग इतकी इम्प्रुव्हमेंट बॅटिंग मध्ये बघायला मिळाली नाही आणि त्याच्यानंतर आता सध्या थोडं स्किट केलं तिथे. फक्त एकच एंड आपण खेळतोय. मागील 4 दिवसाचा 5वा दिवस तिथून आपण खेळतोय. दोन्ही एंड खेळायचा आपला निर्धार होता परंतु समोर पाणी अजून, त्याच्यामुळे बॉल तिकडे भरपूर जातात म्हणून आपल्याला एकच एंड खेळावा लागलाय. त्यामुळे तो एंड थोडा खराब झाला. तर बॉलिंग एंड बॅटच्या रडार मध्ये स्वतःला ट्रेस करत असताना अगदी फॉलो केलं बॉलला आणि ठोकला या बॉलवर दमदार हिट षटकार. पहिलं षटक जे संपले ज्यामध्ये आलेत 22 रन.
गौरी स्पोर्ट्स वळवळी संघाचे कॅप्टन तुम्हाला तयार राहायचं आमच्या व्यासपीठावर. लगेचच वेळ न दौडवता आकाशाने गवसणी घालत असताना बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजच्या बॅट मधून आणखी एक दमदार हिट षटकार. स्कोरबोर्ड वर लागलेत 28 रन. विजयासाठी अवघ्या 2 धावांची गरज. गौरी स्पोर्ट्स वलवली संघाचे कॅप्टन लगेच या आपण टॉस साठी. हो इथे चकमक आलाय. बॉल चाललाय विनिंग मोमेंट. पण बॅट कट आहे ना. यस बॅटची एज घेऊन बॉल चाललाय पाठीमागे. 4 रन येत आहेत. सामना जिंकलाय मैदानामध्ये राजनं. चला लाईन अप करा दोन्ही टीम आणि नंतर तुम्हाला मैदान सोडायचं आहे. उसरली संघ आज इतकं प्रदर्शन दमदार बघायला मिळालं नाही, परंतु नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये जी बॅटिंग गफलत झाली फलंदाजीमध्ये ती सुधारली गेली पाहिजे. गोलंदाजी अजून याहून चांगली झाली पाहिजे आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी उसरली संघ तुम्हाला शुभेच्छा. या टुर्नामेंट मध्ये तुमचा प्रवास इथेच संपतोय. अभिनंदन टीम भूमी 11 कळवे, त्यांना हा सामना जिंकलाय. बॅट वेल बॉल वेल सर्व काही सुंदर आणि सामन्याचा सामनावीर ठरेल राज. ज्यानं राज म्हात्रे गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 10 रन केल्या. राज ठरतोय मॅन ऑफ